स्पायरोमेट्री म्हणजेच पल्मोनरी फंक्शन टेस्ट. यामध्ये आपल्याला फुफ्फुसाची ताकद कळते. तुम्ही BP चेक करता, शुगर चेक करता, कोलेस्ट्रॉल चेक करता, परंतु तुमच्या फुफ्फुसाची तुम्ही कधी तपासणी केली आहे का? आपण दिवसातून 20,000 वेळा श्वास घेतो. आपले फुफ्फुस 24 तास काम करत असते आणि या फुफ्फुसाची कॅपॅसिटी जर कमी झाली तर आपल्याला समजतसुद्धा नाही आणि जेव्हा समजते तेव्हा खूप जास्त उशीर झालेला असतो. स्पायरोमेट्री आपल्याला 10 मिनिटांमध्ये आपल्या फुफ्फुसाची ताकद किती आहे ते सांगते. जर तुम्हाला COPD, अस्थमा किंवा अदर ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज असतील किंवा तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाची काळजी आहे आणि तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. स्पायरोमेट्री ज्याप्रमाणे आपण ECG, 2D करतो, यामध्ये आपल्याला हृदयाची कॅपॅसिटी समजते, तसेच स्पायरोमेट्रीमुळे आपल्याला आपल्या लंगची कॅपॅसिटी समजते. स्पायरोमेट्री एक सिंपल ब्रीदिंग टेस्ट आहे. स्पायरोमीटर म्हणजेच एक मशीन असते, त्यामध्ये तुम्ही जोरात श्वास सोडता आणि मशीन मेजर करते की तुम्ही किती श्वास सोडला आहे, किती फास्ट सोडला आहे आणि एका सेकंदामध्ये तुम्ही किती श्वास सोडला आहे. यामध्ये आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी कळतात: FVC, FEV1 आणि FEF25-75. FVC म्हणजे फोर्स व्हायटल कॅपॅसिटी, म्हणजे तुमच्या फुफ्फुसाची ताकद किती आहे किंवा तुम्ही किती श्वास सोडू शकता. FEV1 म्हणजे फोर्स एक्सपिरेशन इन फर्स्ट सेकंद, यामध्ये एका सेकंदात तुम्ही श्वास किती सोडला हे समजते. यामुळे आपल्याला ऑब्स्ट्रक्शन आहे की नाही ते कळते. आणि FEF25-75 म्हणजेच स्मॉल एअरवेची कॅपॅसिटी. आपल्या मोठ्या श्वसननलिका पुढे गेल्यावर छोट्या होतात, त्याला आपण स्मॉल एअरवे म्हणतो. आणि FEF25-75मध्ये आपल्याला या डिस्टल एअरवे किंवा स्मॉल एअरवेची कॅपॅसिटी समजते. तर बेसिकली FVCमुळे आपल्याला रेस्ट्रिक्शन किंवा लंग फायब्रोसिस आहे का नाही ते समजते. FEV1/FVC हा रेशिओ आपल्याला 70पेक्षा जास्त पाहिजे. तो जर कमी असेल तर आपल्याला ऑब्स्ट्रक्शन समजते. स्पायरोमेट्री ही कुणी केली पाहिजे? जर तुम्हाला दम लागत असेल, तुम्ही स्मोकिंग करत आहात किंवा आधी केलेले असेल, तुम्हाला फुफ्फुसाला जास्त इन्फेक्शन आधी झालेले असेल, तुम्हाला दम्याचा आजार आहे ज्याला आपण अस्थमा, COPD म्हणतो, आणि ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला फायदा होत नसेल किंवा तुम्ही जे ट्रीटमेंट घेताय त्याचा किती फायदा झाला हे समजण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची आहे. तुमच्या फुफ्फुसाला जाळे असेल तर तुमच्या फुफ्फुसाची ताकद किती कमी होते यावरती सुद्धा ट्रीटमेंट समजते. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात खोकला असेल आणि इन्फेक्शन रूल आऊट झाले असेल तरीही तुम्हाला फुफ्फुसाची ताकद समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमचं वय 50पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही आधी कधीही फुफ्फुसाची टेस्ट केली नाही तर तुम्ही ही टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या छातीमध्ये घरघर आवाज येत असेल, वातावरण बदलले, खूप जास्त त्रास होत असेल तर स्पायरोमेट्री महत्त्वाची आहे. ही टेस्ट खूप महाग नाही, अप्रॉक्सिमेटली 1000 रुपयामध्ये ही टेस्ट होते. परंतु या टेस्टमध्ये जे इन्फॉर्मेशन मिळते ती या पैशापेक्षा कितीतरी खूप पटीने महत्त्वाची आहे. तुम्ही पोल्युटेड एरियामध्ये राहत असाल किंवा तुम्ही राहता तिथे खूप जास्त कन्स्ट्रक्शन चालू असेल, तुम्ही जिथे काम करता तिथे धूळ किंवा डस्ट ही खूप प्रमाणात असेल, किंवा तुम्ही आधी चुलीवर स्वयंपाक केला असेल किंवा धुराशी जास्त संबंध असेल तर स्पायरोमेट्री करणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्पायरोमेट्री ही कशी परफॉर्म केली जाते हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिपरेशन. तुम्ही जर ब्रॉन्कोडायलेटर घेत असताल तर हे इन्हेलर तुम्हाला बंद करावे लागते. तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्रॉन्कोडायलेटर घेता त्यानुसार किती तास आधी बंद करावे हे ठरते. स्मोकिंग ॲटलिस्ट 4 तास आधी तुम्ही स्मोकिंग बंद केले पाहिजे. कॅफीन किंवा कॉफी ॲटलिस्ट 1 तास आधी घेऊ नका. जर टेस्टच्या आधी पूर्ण पोटभर जेवण करू नका, नाहीतर तुम्हाला टेस्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. थोडंसं लाईट खाल्लं तरी चालते. कपडे थोडेसे लूज, कम्फर्टेबल असेल तर टेस्ट करताना प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही चेअरवरती रिलॅक्स बसता, त्यानंतर तुमच्या नाकाला एक क्लिप लावली जाते जेणेकरून नाकातून श्वास लीक होणार नाही. त्यानंतर माउथपीस तुम्हाला तोंडामध्ये पकडायचा असतो आणि ओठ व्यवस्थित सील करायचे जेणेकरून तिथून हवा लीक होणार नाही. त्यानंतर जेवढा लांब श्वास घेता येईल तेवढा श्वास घेता जेणेकरून तुमचे फुफ्फुस पूर्णपणे हवेने भरतील. त्यानंतर जेवढ्या जोरात आणि जेवढ्या लांब श्वास सोडता येईल तेवढा सोडायचा आणि श्वास सोडत राहायचं अप्रॉक्सिमेटली 6 सेकंद आणि त्यानंतर पुन्हा एकदा श्वास घ्यायचा. तर ही आहे अशी टेस्ट.
असे मॅन्युअर तुम्ही 3 वेळा करता आणि त्यामध्ये जे सर्वात चांगली टेस्ट आहे ती सिलेक्ट केली जाते. त्यानंतर तुम्हाला एक इन्हेलर दिले जाते. 10 मिनटं थांबायचे आणि 10 मिनटानंतर पुन्हा हीच टेस्ट परत केली जाते. आधी जी टेस्ट केली ती प्री ब्रॉन्कोडायलेटर आणि इन्हेलर दिल्याच्या नंतर 10 मिनटानंतर जी टेस्ट होते ती पोस्ट ब्रॉन्कोडायलेटर. या दोन्ही टेस्ट करणं महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये आपल्याला रिव्हर्सिबिलिटी कळते. जर प्री आणि पोस्ट ब्रॉन्कोडायलेटर टेस्टमध्ये तुमच्या FEV1मध्ये 12% जास्त किंवा 200 ml पेक्षा जास्त इम्प्रूव्हमेंट होत असेल तर त्याला आपण रिव्हर्सिबिलिटी म्हणतो. तर ही टेस्टमध्ये पेन नाही, इंजेक्शन नाही किंवा कोणत्याही वेदना नाहीत, रेडिएशन इन्व्हॉल्व नाही. एकदम सिंपल टेस्ट जे की 10-15 मिनटामध्ये होते आणि तुम्हाला तुमच्या फुफ्फुसाबद्दल पूर्ण माहिती मिळते. स्पायरोमेट्रीचा रिपोर्ट हा असा येतो. यामध्ये बऱ्याच व्हॅल्यू आहेत, त्या आपण जस्ट समजून घेऊ. बेसिकली प्रेडिक्टेड आपलं वय, वजन आणि उंची यानुसार मशीन डिसाईड करते की तुमच्या फुफ्फुसाची क्षमता किती पाहिजे. ते प्रेडिक्टेड. ही जी क्षमता असते ती 3rd पर्सेंटाईल आहे, म्हणजे लोएस्ट ॲक्सेप्टेबल. तुमच्या फुफ्फुसाची क्षमता यापेक्षा जास्तच पाहिजे जर ती नॉर्मल असेल तर. आणि हे जे आहे ती ॲक्च्युअल, तुम्ही ज्यावेळेस फुंकता त्यावेळेस या व्हॅल्यू येतात. यामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी पाहतो ते FVC जे आपण पाहिलं, फुफ्फुसाची ताकद, FEV1 एका सेकंदामध्ये तुम्ही किती श्वास सोडता, FEV1/FVC रेशिओ, FEF 25-75 म्हणजे तुमचे स्मॉल एअरवे किती स्ट्रॉंग आहेत, आणि PFR म्हणजे तुम्ही किती जोरात श्वास सोडू शकता. जर बेसिकली FVC हा जर कमी असेल तर तुमच्या फुफ्फुसाची ताकद कमी आहे, म्हणजे तुम्हाला रेस्ट्रिक्शन असेल, फुफ्फुसामध्ये जाळी झाली असेल किंवा ओबेसिटीमुळे तुमच्या फुफ्फुसाची ताकद कमी झाली असेल. दुसरं FEV1 म्हणजे तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन आहे. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे फुफ्फुस तुमचे नॅरो झाले असेल, ते इन्फ्लॅमेशनमुळे असेल किंवा इतर कारणांमुळे असेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे FVC कमी असेल फक्त तर रेस्ट्रिक्शन, FEV1/FVC रेशिओ कमी असेल तर ऑब्स्ट्रक्शन. त्यानंतर आपण FEV1 रिव्हर्सिबिलिटी पाहतो. जर रिव्हर्सिबिलिटी असेल तर अस्थमा आणि रिव्हर्सिबिलिटी नसेल तर COPD. आणि FEF 25-75 जर कमी असेल तर स्मॉल एअरवे डिसीज. म्हणजेच स्पायरोमेट्रीने आपल्याला फुफ्फुसाची क्षमता कळते. रिझल्ट काही आला तरी घाबरू नका. आपल्याला प्रॉपर डायग्नोसिस कळाले तर प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन आपल्याला आपल्या फुफ्फुसाची कॅपॅसिटी पूर्णपणे वाढवता येते आणि आपल्याला एकदम आरोग्यदायी आयुष्य जगता येते. तर मित्रांनो, लंग्स आपल्याला सिग्नल देत असतो, कधी खोकल्याच्या रूपाने, कधी दम लागण्याच्या रूपाने. बऱ्याच वेळा आपण इग्नोर करतो. थकवा येतो आहे, खोकला येतो आहे, वय वाढलं त्याच्यामुळे असेल, वातावरण बदलामुळे असेल, परंतु इग्नोर करू नका. स्पायरोमेट्री फक्त 10 मिनटामध्ये आपल्याला आपल्या फुफ्फुसाची क्षमता किती आहे ते सांगते, कोणता आजार असण्याची शक्यता आहे ते सांगते, आणि जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर फुफ्फुसाची क्षमता आपल्याला पूर्णपणे वाढवता येते. आणि तुमचे फुफ्फुस जर चांगले राहिले तर तुमचे पुढचे आयुष्य एकदम हेल्दी आणि आरोग्यदायी जाऊ शकते. डोंट वेट फॉर युअर सिम्पटम टू स्क्रीम, लिसन देम व्हेन दे आर विस्परिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आरोग्यविषयक माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.